नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नवोदय या कथेच्या 8व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भूमिका आणि अभिजितमधील अंतर तर कमी होतंय. आज भूमिका अभिजितची काळजी घेताना दिसेल आणि त्यांच्या नात्यात एक सुंदर वळण देखील येईल. चला तर मग पाहूया आजचा हा खास भाग. अभिजित तिला न उठवता जास्त आवाज न करता निघणार होता. तिच्या झोपेत झोप मोड होऊ नये म्हणून तो नेहमीच काळजी घ्यायचा. आज सुद्धा तो तसाच निघणार. इतक्यात त्याचे पावले थबकले आणि त्याची नजर भूमिकावर येऊन थांबली. काल रात्रीच्या गोष्टी आठवल्या. काल उशिरापर्यंत ते दोघं बऱ्याच अंशी एकमेकांशी मोकळ्यापणाने बोलत होते. त्याच्या डोकेदुखीमुळे तो त्रस्त झाला होता. त्याने भूमिकाकडे पाहत हळूच हाक मारली. भूमिका. आवाज हळू असल्यामुळे तिच्यावर काही फारसा फरक पडला नाही. तसे इथे आल्यापासून तिला लवकर उठण्यासाठी सुमती देशपांडे यांनी कधीही सांगितले नव्हते किंवा अभिजित जाताना उठवत नव्हता. अभिजितने तिच्याकडे एक नजर टाकली आणि हात पुढे केला, पण लगेचच थांबला. तुम्हाला लवकर जायचे आहे तर मला का उठवता? शांत झोपू देत नाही. रात्री वेगळे नाटक, सकाळी वेगळेच. आणि हे वाक्य जणू त्याला थांबवून गेले. त्याने खोल श्वास घेतला. भूमिकाला त्रास देणे त्याला योग्य वाटले नाही आणि मग तो तसाच दबापावलाने तिथून निघून गेला. खाली येऊन त्याने स्वयंपाकघराचे दार मागे ढकलून उघडले आणि लाईट लावून आत आला. गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर चालू करून पातेले शोधून गॅस पेटवून शेगडीवर ठेवला. पाणी टाकून फ्रीज उघडून पाहिले. दुधाचे भांडे उचलून तो स्वतःशीच पुटपुटला. फ्रीजसुद्धा बदलावा लागेल. चहा उकळत होता. अभिजित बाहेर पाहू लागला. तसा तो असाच निघून जायचा, पण आज डोके जास्त दुखत होते. काल रात्री खूप उशिरापर्यंत जागा राहिला होता. त्यात सकाळी ठरलेल्या वेळेवर डोळे उघडायची सवय होती. भूमिका आळस देत खाली येत होती. तिला तहान लागली होती आणि खोलीत पाणी नव्हते म्हणूनच ती खाली येत होती. पण जसे स्वयंपाकघराचे दार उघडे पाहिले तशी तिची झोप उघडली. सासूबाई आल्या की काय स्वयंपाकघरात? त्यांचा हात ठीक नव्हता. आमची उशिरा उठायची सवय एखाद दिवशी अंगलट येणार माझ्या. ती स्वतःशीच बडबडत तिथे आली. तिने जसे अभिजितला पाहिले तसे तिचे डोळे विस्फारले. तुम्ही? तिला वाटले होते की तो आत्तापर्यंत निघून गेला असेल. अभिजितने तिचा आवाज ऐकून तिच्याकडे पाहिले. कपमध्ये चहा ओतून तो सरळ उभा राहिला. तुम्ही आम्हाला उठवले का नाही? आत येत भूमिका म्हणाली. अभिजितने कप उचलत तिच्या बोलण्याकडे विशेष लक्ष न देत विचारले, चहा घेणार? नाही, पण तुम्ही आम्हाला उठवायचे ना. आम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नाही. तुम्ही उठवत सुद्धा नाहीत. तर ती अशी सफाई देत होती जणू तिने काहीतरी मोठी चूक केली होती. अभिजितने तिच्याकडे पाहत म्हटले, मी नाही उठवले तुम्हाला. तर काही बोलू नका. काही हवे होते का? भूमिकाने हलकेच आपले ओठ दाबले. तिला विचित्र वाटले. तिने नकारार्थी मान हलवली. चहाचा कप अर्धा रिकामा करून त्याने दुसऱ्या कपामध्ये चहा ओतला आणि तो भूमिकाकडे सरकवला. ती आत्ताच उठून आली होती. तिला अस्वस्थ वाटले की ती निवांत झोपलेली होती आणि त्याला जायचे होते तरीही ती त्याच्यासाठी चहासुद्धा बनवू शकली नाही. घे. तिला विचारात हरवलेले पाहून अभिजितने पुन्हा म्हटले. बावरत तिने कप पकडला. तुम्हाला जायचे असते सकाळी सकाळी. रात्रीसुद्धा एवढ्या उशिरा येता. वरून आम्ही उठत सुद्धा नाही. मी माझे काम करतो. रोजची दिनचर्या आहे माझी. त्यासाठी तू एवढा विचार करायची गरज नाही. त्याने अत्यंत साध्या सुरात उत्तर दिले. चहाचा पहिला घोट तो अगदी नेहमीसारखाच वाटला. भूमिकाने पहिला घोट घेताच त्याच्याकडे पाहिले. बाहेर चल, अभिजित म्हणाला. ती हळूवार पावलांनी त्याच्या मागे निघून आली. अंगणात येऊन तो खाटेवर बसला. अभिजितकडे काही क्षण पाहिल्यानंतर ती त्याच्या शेजारी येऊन बसली. अभिजितने मान वळून तिच्याकडे पाहिले आणि चहाचा घोट घेत समोर पाहू लागला. गेले नाही तुम्ही? नंतर येतात चहा प्यायला मग? भूमिकाने स्वतःच विचारले, ज्यावर त्याने उत्तर दिले, बस असंच, मन झाले म्हणून. भूमिका त्याच्या अगदी शेजारीच बसली होती. ती जरा जवळ सरकली आणि तिने आपला हात पुढे केला. अभिजितने तिच्याकडे पाहिले. तितक्यात तिने हात पुढे करून त्याच्या शर्टची कॉलर नीट केली. तुम्ही स्वतःच्या स्वस्थाची काळजीच घेत नाही, ती म्हणाली. जे ऐकून अभिजित फिक्कट हसला. चहा संपून तो उठला. जात आहात? भूमिकाने लगेचच उठत विचारले, ज्यावर त्याने होकार दिला. खिशातून दुचाकीची चावी काढून तो बाहेर जाऊ लागला. भूमिका हळूहळू पावलांनी त्याच्या मागे आली. अभिजित दुचाकी काढून जसा बसला तशी त्याची नजर बाहेर उभ्या असलेल्या भूमिकावर पडली. तो थबकला. काही काम होते? त्याने विचारले आणि तो बाईकवरून उतरू लागला की ती म्हणाली, नाही नाही, आम्ही तर बस असंच आलो होतो. तुम्ही जा. तो तसाच गाडीवर बसून राहिला आणि काही सेकंद तिच्याकडे पाहिल्यानंतर तिथून निघून गेला. जाता जाता तो म्हणाला, येतो दुपारी, बाय.
त्याची दुचाकी डोळ्यापुढून गायब झाली, पण भूमिकाच्या ओठावर एक हलकेसे हसू उमटले. वळून ती परत आत आली. घराचे दार लावताना ती उघडेपणाने हसली. आपली झोप वेळेवर उघडल्याबद्दल आभार मानत ती खुश होऊन स्वयंपाकघराचे लाईट बंद करत दार लावून पायऱ्याच्या दिशेने पुढे गेली. अभिजितसोबतचे हे काही क्षणसुद्धा सुंदर आणि खास होते. नशीब उठले मी, तरी यांना वेळ नसतोच, तिने खोलीत येताच स्वतःशीच म्हटले. खोल श्वास घेत दार बंद करून ती बेडवर येऊन बसली आणि आपल्या तोंडाजवळ हात नेऊन विचित्र तोंड केले. चहा न ब्रश करता प्यायला लागला यांच्यामुळे. घेतला नसता तर वाईट वाटले असते. छी, पूर्ण तोंड खराब झाले. तिच्या म्हणण्यानुसार तिला नकार देता आला नव्हता. आता तोंड मात्र कडू झाले होते. अभिजित दुपारी घरी आला. त्याने येताच आईला अंगणात बसलेले पाहिले आणि स्वतःसुद्धा त्यांच्या जवळ येऊन बसला. सुमती देशपांडे यांनी आपले पसरलेले पाय मागे घेत म्हटले, काय झाले तुला? तोंड लाल दिसत आहे. बाहेर कडक ऊन होते, त्याने उत्तर दिले. तो आसपास पाहू लागला. त्याच्या नजरा तिला शोधत होत्या. त्याला वाटले होते की ती त्याची वाट पाहत असेल आणि तो स्वतः तिला सांगून गेला होता, म्हणून तो आला होता. मुलाच्या नजरेचा माग काढत सुमती देशपांडे हसल्या. ए भूमी बाळा, थोडे पाणी घेऊन ये, अभिजित आला आहे. आईचा आवाज ऐकून तो बराबर मान इकडे तिकडे फिरवत म्हणाला, करण कुठे आहे आई? अभ्यासाला गेला आहे मित्रांसोबत. सुमती देशपांडे यांनी हसून आवरत उत्तर दिले. सासूचा आवाज ऐकून ती सुद्धा पटकन आली होती. केव्हापासून त्याच्या येण्याची वाट पाहत होती. अभिजितला पाण्याचा ग्लास देत तिने त्याच्याकडे पाहिले. तिला पाहून त्याने हळूच विचारले, प्रकृती ठीक आहे ना? अभिजित ग्लास पकडून तिच्याकडे पाहत क्षणभर थांबला. मग त्याने मान हलवली. सुमती देशपांडे म्हणाल्या, खरं सांगा, मला सुद्धा तसेच वाटले. काही नाही झाले आई, बस असंच. त्याने उत्तर दिलेच होते की भूमिकाचा हात त्याच्या कपाळावर येऊन थांबला आणि तो तिच्याकडे पाहू लागला. ताप आहे सांगत आहात की काही नाही झाले? ती लगेचच म्हणाली. आपला हात मागे करत तिने त्याच्याकडे पाहिले आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे रोखून पाहिले. सुमती देशपांडे आपल्या मुलाच्या निष्काळजीपणाशी अपरिचित नव्हत्या. त्यांनी मान हलवत त्याच्याकडे पाहिले. तो तितक्यातच सहजतेने म्हणाला, हलका ताप आहे, औषध घेईल तर ठीक होईल. तुम्ही आधी एक कप चहा बनवून द्याल का? त्याने शेवटी विचारत म्हटले, ज्यावर तिने होकार दिला. तूही अगदी निष्काळजी झाला आहेस अभिजित. ताप आला होता तर घरी यायला हवे होते. आता आराम कर, जेवण वगैरे करून. सुमती देशपांडे यांनी त्याला सुनावले. तो मान हलवून उत्तर देत म्हणाला, दुकान शंकर एकटा नाही चालू शकणार. अजून तर चालू आहे दुकान. तो तर जेवायला आला आहे. अभिजित साधारण तासभर थांबला. त्याने जेवण झाल्यानंतर एक गोळी घेतली आणि त्यानंतर त्या निघायच्या तयारीत होता. ती सतत नाराज होऊन त्याच्याकडे रोखून पाहत होती. तिच्यावर आईच्या सांगण्याचा काही परिणाम होत नव्हता. थांबा ना थोडा वेळ, आराम करून घ्या, ताप आहे, ती त्याच्या मागे मागे येत म्हणाली. अभिजित जो पुढे जात होता त्याचे पावले थांबले. त्याने वळून तिच्याकडे पाहिले. ती थांबून तोंड पाडून अगदी निष्पापपणे त्याच्याकडे पाहू लागली. काम कसे होईल सांगा? तुमचे चालले तर तुम्ही आम्हाला बाहेरच जाऊ देणार नाहीत, अभिजितने खूप आपुलकीने म्हटलं. अंदाज काहीसा चिडवणारा होता. तिला घालमेल झाली. आम्ही कधी अडवले? तो तिच्याकडे पाहत हलकासा हसला. सकाळी म्हणतेस इतक्या लवकर जाऊ नका, रात्री म्हणतेस इतक्या उशिरा येता, दुपारी आलो तरी थांबा, असे तर चाललीच आमची दुकाने. भूमिकाने आपली घालमेल लपवत तोंड पाडून म्हटले, मग आम्ही आमच्यासाठी बोलतोय का? कुठले आमच्यासोबत थांबताय? तुमची प्रकृती ठीक नाही, इतकीही खराब नाही. हलकासा ताप होता, चालत राहतो इतका. येतो रात्री, तेव्हा करा तक्रारी. दुकानावर ग्राहक वाढले असतील, निघतो आता. अभिजितचा अंदाज काहीसा मोकळा होता. तो आता तिच्यासोबत काहीसा सहज झाला होता. अभिजितचे बोलणे ऐकून तिने त्याच्याकडे पाहिले. तिचे तोंड पाहून त्याच्या ओठावर एक हलकेसे हसू आले. त्याने तिच्या गालाला हलकासा स्पर्श केला. येतो वेळेवर, बस असेच. तिचे तोंड पडलेले पाहून त्याने तिच्या गालाला स्पर्श केला होता. तो तिथून आता निघून गेला. त्याला जाताना पाहणाऱ्या भूमिकाच्या ओठावर हास्य उमटले. एक सुंदरसा अंदाज मनाला स्पर्श करून गेला होता. हात आपोआपच गालावर आले. ती आपले हसू आवरत वळून मागे आली आणि आपल्या कामाला लागली. सुमती देशपांडे दुरूनच त्यांना पाहत होत्या. अभिजितचे लग्न पुन्हा करून देण्याची त्यांची इच्छा होती, पण रागिणीसोबत जे अनुभव आले त्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितले होते की तो लग्न करणार नाही. जेव्हा अनुरागचा मृत्यू झाला आणि भूमिकाच्या वडिलांनी
त्यांच्या भावाशी बोलणे केले. तेव्हा जेव्हा त्याने ऐकले सर्वांच्या बोलण्याचा परिणाम होता, ते आपल्या मुलाबाबत चिंतेत होते. तेव्हा त्यांनी जाणून बुजूनच आपल्या भावासमोर ही गोष्ट ठेवली. अभिजित तसा कधीच मानला नसताही ही गोष्ट त्यांना माहीत होती, पण भूमीबाबत लोकांच्या दृष्टिकोनावरून ज्या गोष्टी त्यांच्या समोर आल्या होत्या तो नकार देणार नाही हे सुद्धा त्यांना माहीत होते. बस इथे त्या थोड्या स्वार्थी झाल्या होत्या, पण हे केवळ त्यांच्या मुलासाठीच नाही तर त्या मुलीसाठी सुद्धा योग्य होते. देव करो आणि आमच्या अभिजितच्या आयुष्यात थोडे स्थैर्य आणि शांती येऊ, त्या मनातूनच मुलासाठी प्रार्थना करत होत्या. भूमिका स्वयंपाकघरात आली. अभिजितच्या गोष्टी आठवून चेहऱ्यावर हसू फुलत होते, पण पुढच्या क्षणी त्याच्या खराब प्रकृतीचा विचार आला. तो किती सहज निघून गेला होता. प्रकृती ठीक नव्हती तरी तिथेच आहे, काम आहे, करायचे तरी आहेच. जबाबदारीची जाणीव ज्याला होते ते आपल्या परिस्थितीची पर्वा कुठे करतात. भूमिका स्वतःशी म्हणाली. अभिजितबद्दल जितके जाणून घेतले होते तेव्हापासूनच वाटले की कदाचित ती त्याला न समजताच त्याच्याबद्दल मत बनवून लागली होती, जे चुकीचे होते. करण आपल्या मित्रासोबत बाजारात होता. बाईक सुरू व्हायला वेळ लागला होता आणि तो वारंवार सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मित्र गौरव म्हणाला, अरे तू एक बाईक नाही घेऊ शकत, सेकंड हँड भंगार कधीपर्यंत चालवणार? असे आहे भावा, आमचा भाऊ मेहनत करून कमवतो, फुकटचा पैसा नाही येत. जास्त बढाया मारल्या ना तर एक देऊन टाकेल आणि इथंच सोडून जाईल. करणने सुनावले. गौरवने चिडून त्याच्याकडे पाहिले, पण त्याला काही बोलून फायदा नव्हता. तो सुनावण्यात हुशार होता. करण जो बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करत होता त्याची नजर समोरच्या दुकानातून निघणाऱ्या मुलीवर पडली, जिची हलकीशी झलक दिसली. ती दुसऱ्या दुकानात निघून गेली आणि तितक्यात त्याची बाईक सुद्धा सुरू झाली. अरे गौरव, ती कशीश होती ना? त्याने उत्सुक होऊन विचारले. गौरवने हसत त्याच्या खांद्यावर मारले. तुला आजपर्यंत ती कशीच दिसत आहे भावा. तिच्या नादाला लागू नकोस, नाही तर तुझा भाऊ तुझी चांगली शाळा घेईल. आज रोजच्या तुलनेत त्याला थकवा जास्त जाणवत होता. काम नेहमीसारखेच होते, थोडेफार जास्त असले पण कदाचित तापाचा परिणाम होता. ताप आता नव्हता तरी सुद्धा शरीर जणू गळाल्यासारखे वाटत होते. शंकर 9 वाजेपर्यंत असायचा. कपड्याचे दुकान 10 वाजेपर्यंत बंद व्हायचे, पण दुसरे दुकान उघडे राहायचे. तो तिथेच होता. एक स्त्री येऊन सामान घेऊन गेली. अभिजित सुद्धा वेळ पाहत आता घरी जाण्यासाठी निघायच्या तयारीत होता. त्याने दुकान आज 11 वाजेच्या आधीच बंद केले. घरी जायची विशेष घाई नसायची त्याला. जेव्हापासून रागिणीसोबत त्याने नाते संपवले होते तेव्हापासून तो घरी जाणे टाळायचा, पण आज वाटले की निघून जावे. आता दुचाकीवर बसताच त्याने स्वतःला आठवण करून दिली, करणसाठी बाईक सुद्धा घ्यायची आहे. भूमिका त्याची येण्याची वाट पाहत होती. आज त्याची प्रकृती ठीक नव्हती तरी सुद्धा तो थांबला नाही आणि निघून गेला होता. घरची जबाबदारी होती जी त्याला स्वतःला शांतपणे जगू देत नव्हती, पण हे योग्य होते का? जसे एखादी स्त्री घराच्या जबाबदारीखाली दबून स्वतःला विसरून जाते ते जसे चुकीचे आहे, तसेच एखाद्या पुरुष सुद्धा जर जबाबदाऱ्यापुढे स्वतःला विसरून गेला तर ते योग्य नाही. ही भूमिकाची स्वतःची विचारसरणी होती. तिला असेच वाटायचे, जबाबदारी पार पाडणे ही चांगली गोष्ट आहे, पण गरजेपेक्षा जास्त ओझे स्वतःवर घेणे योग्य नाही. जेव्हा आपण स्वतःला आपली प्राथमिकता देणार नाही, स्वतःचा विचार करणार नाही, तेव्हा दुसरा कोणी का विचार करेल? नाती स्वार्थी असतात असा तिचा अर्थ नव्हता, पण म्हणतात ना, लहान बाळ सुद्धा जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत त्याच्या भुकेची जाणीव आईला होत नाही. मग ना बोलता कोणी तुमच्याबद्दल कसा विचार करणार? आज दिवसभर तिच्या डोक्यात हेच सगळे विचार सुरू होते आणि आता ती त्याची वाट पाहत बसली होती. काहीतरी चाहूल झाली. तिने पटकन उठून पाऊल पुढे टाकताच तिला अभिजित दिसला आणि तिचे पाऊल थबकले. अभिजित तिच्यावर एक नजर टाकत आत आला. ती सुद्धा त्याच्याकडे निरखून पाहत होती. जवळ येऊन तिने त्याच्या कपाळाला स्पर्श केला. ताप नव्हता. तेव्हा तिला कुठे दिलासा मिळाला. किती विचित्र गोष्ट होती. या माणसासोबत काही दिवसापूर्वीपर्यंत परकेपणा होता आणि आज त्याची इतकी काळजी आपोआप वाटू लागली होती. तिने स्वतःला त्याच्याशी कधी जोडले हे तिला समजले नाही. कदाचित तेव्हापासून जेव्हा लग्नाच्या विधीसोबत ते एकमेकाशी जोडले जात गेले होते. भूमिका चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. अभिजित शर्ट काढून कपाटाजवळ आला आणि त्याने टी-शर्ट अंगावर घातला. सुरुवातीला तो असाच शर्ट काढून झोपायचा, पण हळूहळू त्याला जाणीव झाली की कदाचित ती अस्वस्थ
होत होती. म्हणूनच त्याने न सांगता आपली ही सवय सुधारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकृती ठीक आहे तुमची? डोके दुखत नाहीये ना आता? भूमिकाने विचारले. तिचा काळजीयुक्त आवाज ऐकून अभिजित कपाटाचे दार बंद करत म्हणाला, ठीक आहे मी, तू उगाचच त्रास करून घेतेस. हलकासा ताप होता. भूमिकाने मान हलवली. नाही बाबा नाही, मी उगाचच त्रास नाही करून घेत. तुमचा चेहरा एकदम लाल दिसत होता आणि तुम्ही आहात, निघून गेलात. माझ्याकडून तर या स्थितीत काहीच झालेच नसते. अभिजित तिचे बोलणे ऐकून हसल्याशिवाय राहू शकला नाही. पलंगाजवळ येऊन त्याने खाली वाकून उशीला स्पर्श करून पाहिले. मग दुसऱ्या उशीशी उशी बदलून तो बसला. भूमिकाने त्याच्याकडे पाहिले. ती सुद्धा आत दार लावून खिडक्या बंद करत त्याच्या जवळ दुसऱ्या बाजूला येऊन बसली. आज प्रकृती ठीक नव्हती तर थोडा वेळ आराम करायचा ना? पण नाही, या डोके दाबून देते. आधी तर ती सुनवत म्हणाली, मग हळुवारपणे बोलली. अभिजितने नजर भरून तिच्याकडे पाहिले आणि मग नकार दिला. नाही नाही, त्याची गरज नाही. तू दिवसभर घरात काम करत असतेस, थकतेस. रोज विचारसुद्धा करू नका मी असे करणार आहे म्हणून. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली. तिने सरकून आपला हात त्याच्या कपाळाकडे नेला. ती हळुवारपणे त्याचे कपाळ आणि डोके दाबू लागली. अभिजित तिच्याकडे पाहत होता, जी या क्षणी त्याच्या खूप जवळ होती. असे नव्हते की रागिणीने त्याच्यासोबत काही खूप वाईट केले होते, ज्यामुळे त्याचा विश्वास पूर्णपणे तुटला होता. असेही नव्हते की ती रागिणीसारखी दिसत होती. असेही नव्हते की ती त्याच्या घरात किंवा त्याच्यासोबत जुळवून घेत नव्हती. बस तिला वेळ हवा होता. सांगणारे अगदी चुकीचे सांगतात की पुरुष संवेदनशील असू शकत नाहीत. पुरुषसुद्धा भावनिक दृष्टीने कमजोर असू शकतात आणि ती काही कमजोरी नसते. एखाद्या भावनेचा अनुभव घेणे म्हणजे कमजोरी कधीपासून झाली? मग ते भावनिक होणे असो किंवा अश्रू ढाळणे असो. भावनांना काय लिंग असते का? नाही. पण ही गोष्ट प्रत्येकाला कुठे समजते. पुरुष जरा कमजोर पडला तर म्हणतात स्त्रियांसारखा रडतोय. अश्रूचे लिंग कोणी ठरवले नाही. स्त्रिया कमजोर आहेत म्हणून रडतात. पुरुष कमजोर असू शकत नाहीत म्हणून रडायला नको. पण जेव्हा कठोर होण्याची वेळ येते तेव्हा स्त्रिया कठोर मनाची होऊ शकते. तिने व्हावे, त्यात काही वाईट नाही. नात्यापेक्षा स्वतःला वर ठेवणे स्त्रियासाठी चुकीचे नाही. जेव्हा नात्याची भावनाची गोष्ट येते तेव्हा पुरुषसुद्धा संवेदनशील असू शकतात, रडू शकतात, स्वतःला आपल्या भावनांना व्यक्त करू शकतात. कोणाचे लिंग कोणत्या भावना व्यक्त करायची मर्यादा ठरवू शकत नाही. अभिजितचे डोके दाबणाऱ्या भूमिकाचे हात शिथिल पडले. जेव्हा तिने अनुभवले की अभिजित सतत तिच्याकडे पाहत होता, त्याला अशा प्रकारे स्वतःकडे पाहत असलेलं पाहून तिने पापण्या झुकवल्या. असे का पाहू लागलात? बस असंच. तो जो तिच्याकडे खूप वेळापासून पाहत होता त्याला स्वतःलाही भान नव्हते. तो लगेचच सावरला. भूमिकाने आपल्या झुकलेल्या पापण्या उचलून त्याच्याकडे पाहत म्हटले, आराम करायला हवा. तुम्ही तसेही ठीक नव्हतात आज. तुम्हाला त्रास तर अजिबात देणार नाही. तिचा संकोच आणि घबराट अनुभवत तो म्हणाला. जे ऐकताच ती बावरली. अभिजितपासून दूर होता होता ती थांबली आणि त्याच्या जवळ येऊन हळूच तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. अभिजितने खोल श्वास घेतला. भूमिकाकडे एक नजर टाकून हळूच तिचा हात हातात घेतला आणि तिच्या बांगड्याकडे पाहू लागला. त्याला पाहून संधी साधत ती म्हणाली, तुमच्यावर जबाबदारी आहे समजते, पण मी एक बोलू का? तो तिचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागला. तशी ती सुद्धा 2 क्षणानंतर म्हणाली, घरच्या जबाबदारीमागे स्वतःला कोणीही विसरणे चुकीचे आहे. जबाबदार असणे चांगली गोष्ट आहे, पण स्वतःकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही ना? आणि सर्व काही सावरतेच. गरजेपेक्षा जास्त ओझे सहन करणे सोपे असते का? थोडे निष्काळजी व्हायला हवे कधी कधी. घरातील पुरुष जर निष्काळजी झाला तर सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्याचे हे बोलणे, त्याची ही विचारसरणी तिला खूप विचित्र आणि चुकीची वाटली. पुरुषप्रधान्य संस्कृतीने भरलेला तोच समाजातील पुरुषाचा अहंकार, तीच जुनी विचारसरणी. पण मग एकदमच सासूबाईंनी बोललेली गोष्ट आठवली आणि तिचे सर्व विचार तिथेच थांबले. का सगळा ताण पुरुषावर असतो? सर्व काही करायची जबाबदारी पुरुषाची नसते. घरातील पुरुष खूप मोठे आणि जड वाटतात. तुमचे हे शब्द ती आपल्याच अंदाजात बोलली. अभिजितने तिचे हात पकडले होते, पण आता त्याची बोटे तिच्या बांगड्यांना स्पर्श करत होती. तिचे बोलणे ऐकून तो क्षणभरासाठी थबकला. मग पुन्हा आधीसारखाच तिच्या बांगड्यांना स्पर्श करू लागला. तसे नसते. प्रत्येकाची आपापली कामे असतात. ती कुठे म्हणते की सर्व भार पुरुषावर असतो? तुमच्या बोलण्याचा अर्थ हाच होता. आणि असे का वाटते? कारण मी म्हटले, घरातील पुरुष जबाबदार नसेल तर खूप फरक पडतो. भूमिका, तू आणि मी ज्या ठिकाणी आहोत तिथे अजूनही लोकांच्या नजरेत पुरुष आणि स्त्रियांची वेगवेगळी कामे ठरलेली आहे. मी कोणाला लहान किंवा मोठे नाही म्हणत आहे, पण न काम करणारा पुरुष समाजात सहन केला जात नाही. निकामी पुरुषाची काही किंमत नसते आणि ती
किंमतसुद्धा पैसाच ठरवतो. अभिजितने बहुधा पहिल्यांदाच अशा एखाद्या विषयावर इतक्या मोकळ्यापणाने चर्चा केली होती. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेली भूमिका त्याच्याकडे पाहत राहिली. तिने जसे काही बोलायचा प्रयत्न केला तितक्यात तो म्हणाला, निष्काळजी व्हायला हवे, पण भीती वाटते मला. कुठे आपण आपल्या जबाबदाऱ्या विसरून जाणार तर नाही ना? जर आमच्या थोड्याशा मेहनतीने आमच्या कुटुंबाला चांगले आयुष्य मिळत असेल तर ते मला मंजूर आहे. ज्याने एक वेळच्या जेवणानंतर दुसऱ्या वेळेच्या खाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन केल्या आहेत, त्यांना माहीत असते काम करणे आणि पैसा कमावणे किती गरजेचे असते. ती जणू इच्छित असूनही काही बोलू शकली नाही. ती काही खूप श्रीमंत कुटुंबातील नव्हती. तिच्याही घरची परिस्थिती खूप काही चांगली नव्हती, पण तिने लहान वयात कधी असा अनुभव घेतला नव्हता. तिचे वडील होते जबाबदारी उचलण्यासाठी. तिने एवढी तंगी पाहिली नव्हती आणि पाहिली असती तरी तिला एवढा भार जाणवला नसता. तिच्यापेक्षा मोठी बहीण होती. घरात वडील होते जे कसेबसे सर्व सांभाळून घ्यायचे. तिने या गोष्टीसाठी कधी असा विचार केला नव्हता. ही सुद्धा एक प्रकारची सोय होती, आराम होता. आज तिला वाटले की खरंच ज्याचे वडील घरातील मुलांपर्यंत अडचणी येऊ देत नाही ती सुद्धा काही लहान गोष्ट नसते. अभिजितने कदाचित आपले बालपण सुद्धा जगले नव्हते. तिला एक विचित्र वेदना जाणवली. आज ती काही करू शकली असती. कधी कधी आपण एखाद्याबद्दल आधीच मत बनवतो आणि त्याबद्दल नंतर जाणून घेतो. तसेच झाले होते. तुम्ही बोलतात म्हणून मी फक्त त्याला खरंच दुःखी पाहून अभिजितला जाणीव झाली की बहुधा तो जरा जास्तच बोलून गेला होता. अशा प्रकारे मोकळ्यापणाने त्याने कदाचित रागाने सुद्धा सोबत बोलणे कधी केले नव्हते. मग तिच्याशी काय केले ते त्यालाही माहीत नव्हते. भूमिका सावरली. मग बोला ना. बोलण्यावर कोणता कर लागणार आहे का तुमचा? खूप कंजूस आहात तुम्ही. पण शब्दावर तर कर लागत नाही ना साहेबजी. तिच्या बोलण्यावर तो हसला. खूप गोड आहेस तू. काय जी माझ्याबद्दल बोलतात? ती जणू डचकलीच. अभिजित सहज बोलून गेला होता, पण आता तिचे बोलणे ऐकून त्याच्या ओठावर हलकेसे हास्य आले. तुझ्याशिवाय कोणाबद्दल बोलेन? भूमिकाचे डोळे विस्फारले. हा माणूस आज तिला एका पाठोपाठ एक धक्केच देत होता. तिला वाटले जणू अभिजितच्या जागी दुसरेच कोणीतरी आहे. हे आज तुम्हाला काय झाले आहे? काय होणार आहे? अभिजितने तिच्याकडे पाहत अनोळखी बनत उत्तर दिले. जरी त्याला तिच्या प्रश्नाचे कारण समजत होते आणि ते योग्य सुद्धा होते. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला गोड बोलून मनवण्याचा प्रयत्न करत आहात. एक भिवई उंचावून ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहत होती तो उखडतपणे हसला आणि हलकेच हसून टाळले. त्याने हसत म्हटले, तुला असे वाटत असेल तर तसेच सही. इतके सरळ का बनत आहात तुम्ही? तिला समजले नव्हते त्याचे अशा प्रकारे उत्तर देणे आणि बोलणे. हो, दोघांमध्ये बोलणे सुरू झाले होते, पण आज तो जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होता. जसे एक पती पत्नीमध्ये सामान्य असते, पण तिला त्याची सवय नव्हती. तिचे बोलणे ऐकून अभिजितने डोळे लहान केले. वाकडे किंवा वाईट तर आम्ही कुठूनच नाही आहोत. ती हसली. ओफो, वाटते संगतीचा परिणाम आहे. कदाचित असू शकतो. अभिजितचे उत्तर ऐकून ती हसली. आता तिचे लक्ष त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या आपल्या डोक्याकडे गेले. तशी ती आपले डोके मागे घेत म्हणाली, तेव्हापासून असेच टेकून आहात. तुमचा खांदा दुखू लागला असेल. उशी ओढून त्याच्या थोडे जवळ सरकली आणि त्याच्या जवळच झोपून राहिली. अभिजितला आपल्या बांगड्यांना अशा प्रकारे स्पर्श करताना पाहून तिने विचारले, तुम्हाला आवडल्या? तो जो आतापर्यंत इतक्या मोकळ्या अंदाजात बोलत होता तो जणू अचानकच गडबडला. संकोचात त्याने तिचा हात सोडला. त्याला अशा प्रकारे लाजताना पाहून भूमिका आपोआपच हसली. हात सोडून देणे खूप वाईट गोष्ट असते. तीही अशा प्रकारे. तिने जाणून बुजून तक्रारीच्या सुरात म्हटले, पण तिचे बोलणे ऐकूनच अभिजितला ते तुटलेले नाते आठवले. हात सोडून देणे खरोखरच वेदना देते. या गोष्टीची जाणीव त्याला खूप जवळून झाली होती. तो लगेचच सावरला आणि त्याने तिचा हात घट्ट पकडला. सोडला नाही आहे मी. तुझी इच्छा नसेल तर सोडणारही नाही. तो अत्यंत साधेपणाने बोलला. त्याचे बोलणे ऐकून कुठे ना कुठे तिलाही समजले की या क्षणी त्याच्या मनात काय चालले असेल, पण तिने जाणून बुजून त्याला थोडे चिडवायचे ठरवले. माझी इच्छा असेल तर सोडून द्याल. सोडून द्यायला हवे. जबरदस्तीने कोणाला आपल्यासोबत ठेवू नये, त्याने अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले. हेच बोलणे ऐकून भूमिका त्याच्याकडे निरखून पाहू लागली. हो, कदाचित त्याच्या त्या तुटलेल्या नात्याचा सुद्धा काहीतरी परिणाम होता त्याच्यावर. अभिजितचा टी शर्ट आपल्या मुठीत धरून तिने त्याला थोडे जवळ ओढले होते. तो सुद्धा शांत नजरेने तिच्याकडे पाहू लागला.
तितक्यात ती म्हणाली, मी तर जबरदस्तीने सोबत राहीन, सोडून तर मुळीच देणार नाही. हे ऐकून तो बस तसा स्तंभ राहिला. भूमिका हलक्याशा हास्यासह त्याच्याकडे पाहत होती. अभिजितला खूप काही आठवले. रागिनी, असे करू नकोस, नाते खराब होईल. समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला एकदा मी माफ करून सहन केले, आता माझ्याने हे सहन होणार नाही. स्वतःचे बोललेले शब्द त्याला आठवले. हो, त्याने जबरदस्तीनेच तर तिला स्वतःसोबत ठेवायचा प्रयत्न केला होता. म्हणतात ना, पुरुष आपल्या पत्नीचे दुसरे कोणाशी जोडले जाणे सहन करू शकत नाही. त्याने तेही सहन करण्याचा प्रयत्न केला होता, केवळ नाते वाचवण्यासाठी. त्याने आपल्या आईला लग्नात खूप काही सहन करून राहताना पाहिले होते, म्हणूनच तो सुद्धा सहन करून नाते वाचवू इच्छित होता. पण एक नाते वाचवण्यासाठी स्वतःसोबत जे चुकीचे होते त्याच्याकडे कधीच लक्ष जात नाही. अभिजितला विचारात गढून गेलेलं पाहून ती पुन्हा म्हणाली, जबरदस्ती इथे तर चालेलच. आणि तो आपल्या विचारातून बाहेर येत हलकासा हसला. तू सर्वच ठिकाणी चालून घे जबरदस्ती. भूमिका सुद्धा हलकीशी हसली. आज दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. वेळेचा पत्ताच लागला नाही. मग जेव्हा लक्ष गेले तेव्हा तो झोपण्यासाठी डोळे मिटून गेला. भूमिकानेही आपले डोळे मिटले, पण ती त्याच्याबद्दल विचार करत होती. तिला आतापर्यंत माहीत नव्हते की रागिनीसोबत त्याचे नाते कसे होते, पण इतके नक्की माहीत होते की तिच्यामुळे त्याच्या मनात काही गोष्टी साचल्या होत्या. जोपर्यंत तिने त्याला ओळखले नव्हते तोपर्यंत तिला हेच वाटत होते की घटस्फोटामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, ज्याचा दोष त्याच्याकडे जात असेल. अनेकदा हेच होते, जेव्हा स्त्रिया घटस्फोट घेतात तेव्हा लोकांना असे वाटते की सासरात मारहाण झाली असेल. कदाचित दोघांमध्ये कोणीतरी तिसरे आले असेल आणि हे तिसरे पुरुषांच्या बाजूनेच असावे असा लोकांचा समज असतो. हा तिचा स्वतःचाही विचार होता. अभिजितसोबत आता ती काही दिवसापासून राहत होती. त्याचे वर्तन जसे होते त्यावरून तिला हळूहळू जाणू लागले होते की तो भांडखोर किंवा भांडणारा माणूस नव्हता. सुमते देशपांडे यांनी रागिणीबद्दल बरेच काही सांगितले होते. भूमिकाने आपले बंद डोळे उघडले. तो इतक्या वेळात झोपी गेला होता. सुरुवातीला तो अजिबात असा पटकन झोपायचा नाही, पण आता तिच्यामुळे कदाचित तो शांतपणे झोपू लागला होता. भूमिका हलकीशी हसली. तो जो ज्या प्रकारे तिचे ऐकून घरी यायचा किंवा तिचे काही ऐकून घ्यायचा हे विचार करून तिच्या ओठावरील हास्य आपोआपच वाढले. थोडेसे तर गोड आहेत आमचे साहेब, ती स्वतःशीच म्हणाली आणि त्याच्या कपाळावर विखुरलेले केस मागे करत मोकळ्यापणाने हसली. लग्नाबाबत तिची सर्वात मोठी भीती हीच होती की तिचा पती तिला वेळ देईल की नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांसोबत मोकळे होण्यासाठी वेळ देणे गरजेचे असते, कारण ते एकमेकांना ओळखतही नव्हते. अभिजित सुरुवातीपासूनच या गोष्टीची काळजी घेत होता आणि त्याची ही सवय तिला आवडू लागली होती. अभिजितच्या कपाळावर रेंगाळणारा आपला हात मागे घेत तिने त्याच्याकडे पाहिले. काही क्षणापर्यंत त्याच्याकडे पाहत राहिल्यानंतर तिने हळूच त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. अत्यंत हळुवारपणे त्याच्या कपाळावर किस केला आणि ती त्याच्यापासून दूर झाली. तिच्या हृदयाचे ठोके वेगाने चालले होते. कुठे त्याचे डोळे उघडणार तर नाहीत ना या भीतीने, पण तो गाढ झोपेत होता. त्याला कसलीच चाहूल लागली नाही. इतके थकतात, झोप तर गाढ येणारच. ती हळूच पुटपुटत त्याच्या जवळ सरकली. त्याच्या शरीरातून येणारा सुगंध श्वासात उतरला तेव्हा एक वेगळा सुंदर अनुभव आला. काही क्षणाच्या संकोचानंतर आणि विचारानंतर तिने शेवटी त्याच्यावर हात ठेवला आणि आपले डोळे मिटून घेतले. सकाळी जेव्हा अभिजितचे डोळे उघडले तेव्हा तिचा चेहरा अगदी समोरच होता. आजकाल ते इतकेही जवळ नसायचे की खूप दूर वाटतील, पण आज ती जरा जास्तच जवळ होती. त्याने भूमिकाकडे पाहिले. ठरलेल्या वेळेवर उठायची त्याची सवय होती. आजच्या दिवशीही डोळे उघडले होते. तिला न उठवता तो कसा उठणार? तिचे डोके त्याच्या छातीवर टेकलेले होते. तो उठला तर तिची झोप मोड होईल या विचाराने तो संकोचत होता. अभिजित काही क्षणापर्यंत तसाच पडून राहिला आणि त्यानंतर घड्याळाकडे लक्ष गेले. 5:30 वाजायला आले होते. त्याने शेवटी तिच्या खांद्यावर हात ठेवून हळूच तिला स्वतःपासून दूर केले आणि तिचे डोळे उघडले. भूमिकाने डोळे चोळले. मला उठायचे होते, ती हळूच म्हणाली. ती सुद्धा उठून बसली. तितक्यात तो म्हणाला, तू झोप, काही हरकत नाही. चहा पिणार? बनवून देऊ? तिने विचारले. अभिजित आधी नकार देणार होता, मग म्हणाला, सोबत बसून तू पिणार असशील तर बनव. अभिजितचे बोलणे ऐकून तिने डोळे लहान करून त्याच्याकडे पाहिले. तोपर्यंत तो कपडे घेऊन खोलीबाहेर निघून गेला. न्हाणी घराच्या दिशेने त्याला जाताना पाहून तिच्या ओठावर आपोआपच एक छोटीशी मुस्कान आली. आज त्याला थोडा उशीर झाला होता. आधीच उठायला थोडा उशीर झाला होता. त्यानंतर तो चहा पिण्यासाठी थांबला होता, त्यामुळे दुकान उघडायला आज उशीर झाला होता. पण
त्याच्यासोबतच त्याला एक मानसिक आरामही मिळाला होता. खूप वेळानंतर वाटले की कोणीतरी आहे ज्याच्याकडे तो आपले मन मोकळे करू शकत होता. नाहीतर तो खूप विचार करून बोलायचा, पण आता तिने त्याच्या मनात इतकी जागा बनवली होती की त्याला विचार करावा लागत नव्हता की तिला काय सांगावे की नाही. काय मग बाळा, काय हालचाल? आज दुकान उशिरा उघडले. एक स्त्री दुकानात आली आणि तिने विचारले. त्या नेहमी येत जात असायच्या, त्यामुळे तो त्यांना ओळखायचा. ठीक आहे. अभिजित जास्त बोलत नसायचा, म्हणूनच त्याने साधे उत्तर दिले. त्यांनी आपले सामान घेतले आणि पैसे घेऊन तिथून निघून गेल्या. त्याने एक खोल श्वास घेतला. तितक्यात त्याची नजर एक मुलीवर पडली जी तिथेच येत होती. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावरील भाव काहीसे बदलले. तर मित्रांनो, अभिजित आणि भूमिका या दोघांच्या नात्यामध्ये प्रेमाची सुरुवात तर झालेली आहे, पण दुकानासमोर आलेल्या त्या मुलीला पाहून अभिजित का बावरला असेल हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.